नमस्कार. आज आपण शेपू आणि पालकची मिक्स भाजी बनवणार आहोत. तर पालक आणि शेपू स्वच्छ कापून धुवून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल छान गरम झालं की 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत, चेचून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या आणि त्या थोड्याशा लाल होईस्तोपर्यंत भाजायच्या आहेत. आपल्याला छान लाल कलर झाला तोपर्यंत भाजायचे. आता लसूण छान भाजून झालेला आहे. त्याच्यात आपण खरडा करून ठेवला होता. मिरची, लसूण, कोथिंबीर टाकून तो टाकून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार तिखट केवढं पाहिजे त्या हिशोबाने टाकून घ्यायचा. हिरवी मिरची नुसती टाकली तरी चालते. आता सर्व व्यवस्थित भाजून घेऊ. छान असं भाजून झालं की आपण जी पालक आणि शेपू कापून धुवून ठेवली होती ती टाकायची. त्याच्या आधी थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकून भाजून घेतली. आता त्याच्यात ती भाजी टाकून घेऊ आपण. एक जुडी शेपू आहे, एक जुडी पालक आहे, दोन्ही मिक्स घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर अशी बारीक कटिंग करून घ्यायची. आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ, वर खाली करून घ्यायची. छान अशी मिक्स झालेली आहे. आता आपण त्याच्यात थोडेसे मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची. त्याच्यात 1 चमचा धना जिरा पावडर आहे, ते सुद्धा टाकून घेऊ. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून तसं शिजवून घेणार आहे. अधूनमधून एकदा दोनदा उघडायचं झाकण आणि अशी चेक करून घ्यायची की त्याच्यात पाणी आहे का नाही. तर छान अशी आपली शेपू आणि पालकची मिक्स भाजी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.